नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। भारत देशातील शेतकऱ्याला आर्थिक आधार देणारं जर कुठलं व्यवस्थापन असेल तर ते दुग्ध व्यवस्थापन आहे। आणि दुग्ध व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचं चारा व्यवस्थापन आहे। चारा व्यवस्थापनामुळेच तुमच्या त्या दुग्ध व्यवसायाला आकार येतो आणि तुमचा नफा अवलंबून असतो। बीड तालुक्यातील छोट्याशा काटवटवाडी नावाच्या वस्तीवर चंद्रसेन पारखे नावाच्या एका युवा शेतकऱ्यानं चाऱ्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीत केलं आहे। मोठमोठे बंकर तयार करून त्यामध्ये कडब्याची किंवा चाऱ्याची कुट्टी करून त्या बंकरमध्ये ठेवायचं आणि वर्षभर तो चारा आपल्या जनावरांना द्यायचा आणि त्यामधून उत्पन्नाचं स्रोत तयार करून अधिकचं उत्पन्न मिळवायचं, हा या शेतकऱ्याचा उद्देश आहे। हे चारा व्यवस्थापन कशा पद्धतीत करतात आणि त्याचा फायदा त्या जनावराला कसा होतो आज आपण पाहणार आहोत। चला तर मग पारखे सर, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचा पूर्ण परिचय सांगा। राम राम शेतकरी बंधूंनो, मी चंद्रसेन दत्तू पारखे, बीड तालुक्यातील काटतवाडी या गावामध्ये माझा छोटासा दूध व्यवसाय हा व्यवसाय आहे। पारखे सर, एक गोष्ट महत्त्वाची की तुम्ही जे इतर शेतकरी दूध व्यवसाय करतात त्यापैकी तुम्ही काहीतरी वेगळं केलंय। आतापर्यंत आपण पाण्याच्या तलावासाठी मोठमोठे खड्डे पाहिले, बंकर पाहिले, वेगवेगळ्या गोष्टी स्टॉक करण्यासाठी बंकर पाहिले, परंतु चारा व्यवस्थापन करण्यासाठी, चारा स्टॉक करण्यासाठी तुम्ही एवढाली मोठमोठे बंकर करून त्यामध्ये असा क्वालिटीचा चारा स्टॉक केलाय। या बंकर बद्दल आणि चाऱ्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? सर, हा बंकर बनायचं एकच उद्दिष्ट होतं की आपला बीड जिल्हा असा आवर्षणग्रस्त जिल्हा आहे, कारण इथं 1-1.5 वर्षांनी दुष्काळ पडतो म्हणजे पडतोच, बरोबर आहे। तर ह्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला ही संकल्पना आपण तयार केली की बाबा, पूर्वी मी काय केलं की एक टनाचे बंकर असतील किंवा टनाचा एक भोत असेल तर त्याच्यावर मी प्रयोग केला की त्याच्यामध्ये चारा, आपलं मकाची कुट्टी असेल ती कुट्टी करून त्या भोतात ठेवली आणि ते प्रयोग केला मी त्याच्यावर। आणि ते एक 45 दिवसांनी मी खोलला तर ते एक नंबर निघलं आणि मी ते गायला टाकलं तर गाय अगदी आवडीने खाऊ लागल्या, चवीने खाऊ लागल्या। त्याच्यामुळं मग मला एक आत्मविश्वास निर्माण झाला, बरोबर, की आपण ह्याच्यावर चाऱ्यावर आपण 100% मात करू शकतो, बरोबर। 2023 मध्ये मी काय केलं की आता आपण भांडवल लागते ह्या धंद्याला, कारण बंकर तर आपण सिमेंटचे बांधू शकत नाही, तर मग छोटेसे एक शेत तलावाची आयडिया घेतली मी की 4 बाजूनी एकदम थोडासा मुरुम वगैरे ट्रॅक्टरने आणला आणि 4 बाजूनी व्यवस्थित वरीम तयार करून घेतला, त्याला खड्डा केला आणि खड्डा केल्यानंतर एक 300 ते 500 मायक्रॉनची ताडपत्री आपण ह्याच्यामध्ये टाकली। तर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर मग कुट्टी मका घेतली आपण बाहेर आणि ती मकाची कुट्टी करून आपण ह्याच्यामध्ये भरवली। पण हे करत असताना काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते, कारण की आपण जसं की हे समजा पाण्याचं असेल, पावसाळ्यात आपल्याला त्रास होतो, तर जेणेकरून हे खड्डा बनवताना काय करायचं, आपण थोडंसं वरच करायचं, कारण पाऊस जरी आला तरी आपलं पाणी असं निघून गेलं पाहिजे, कारण ह्याच्या चिखल होता कामा नये आणि पाणी जाता कामा नये। म्हणजे हे जे बंकर तयार करायचे हे जमिनीच्या वर असलं पाहिजे, थोडंसं म्हणजे चौकून माती लावायची आणि जमिनीच्या वर घ्यायचं, जेणेकरून पाणी खालून निघून जावं, याच्यात पाणी गेलं नाही पाहिजे, कारण पाण्याचं खूप ह्याला पाण्याने हे खूप खराब होतं। पाणी आणि हवा 2 पद्धती ह्याच्यामध्ये, पाणी आणि हवा। आता मला सांगा, ही जी तुम्ही एवढं मोठं बंकर केलंय, हे याची साईज काय आहे? ह्याची खाली बुडामध्ये 12 फूट आहे, म्हणजे बुडामध्ये रुंदी 12 फूट, रुंदी 12 फूट आणि अशी एक 70 फूट आहे, म्हणजे 12 बाय 70चं हे बंकर आहे। 12 बाय 70। आता मला सांगा की ह्याच्यामध्ये किती चारा स्टॉक केला आणि कशाचा आहे? ह्याच्यामध्ये मॅगासेट, कडाळ आणि त्याच्यामध्ये पुन्हा अजून आपली मका, या दोन जातीचा आपण इथं कुट्टी करून ठेवलेली। आता तुम्ही ही जी मका जी आता हे वल्ला आणि कोरडा दोन्ही चारा मिक्स चालतो का ह्याच्यामध्ये? कोरडा नाही जमत, ह्याच्यामध्ये पूर्ण एक चिकातली मका लागते, चिकातली मका असेल किंवा कडाळ एक हुरड्यात आलेलं, आपण ज्यावेळेस हुरडा खातो का त्यावेळेस हुरड्यात आलेलं हे कडाळ ह्याच्यामध्ये कुट्टी करून ठेवायची, 1 नंबर काम, दूध 1 नंबर वाढतं ह्याच्याने। आता एक गोष्ट सांगा की आपण आता कडबा कुट्टी केलं, आता ह्याच्यात तुम्ही स्टॉक करायला लागले, स्टॉक करण्या ह्याच्यात काही वेगळे काही टाकावं लागतं, काही रासायनिक वगैरे काही? तसं टाकलं तरी चालतं आणि नाही टाकलं तरी चालतं, पण ह्याचा सगळ्यात बेस्ट म्हणजे काय तर ह्याला ट्रॅक्टरने तुडवावं लागतं,
हं, ट्रॅक्टरच्या सहाय्याने तोडायचं. हं, कारण की ह्यातली जी पूर्ण हवा आहे हं, ती निघून गेली ती पाहिजे. हवा काढायची. हं, हवा काढायची. हं, जास्त करून ह्याचा हवेचा रोल आहे. कारण हं. की ह्याला काय होतं, हं. नाही तर मग ह्याच्यामध्ये फंगस तयार होतं. फंगस तयार झाल्यानंतर फंगस मग म्हणजे काय? म्हणजे बुरशी. बुरशी. हा, हं, हं. बुरशी तयार झाली हं. तर मग गाय आपल्या आजारी पडू शकतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बुरशी दिसते का कुठं? नाही, अजिबात नाही. हा, मग हे बुरशी अजिबात बुरशी नाही. अजिबात आणि नाही ना. वास कसा सर्वात आहे? महत्वाचं याचा सेंट एवढा जबरदस्त आहे. तर ह्याच्यामुळं आपल्याला फक्त ह्या ताडपत्र्या आणि ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं. आता हे जी 12x70चं जी बंकर आहे, हम्म. ह्यात किती टन चारा असेल अंदाजे? हे साधारणतः आता एक 70 टनचा 70 70 टन. टन. हम्म. आता हे 70 टन चारा तुमच्याकडे म्हणजे गाईच्या जर स्वरूपात विचार केला तर एक 50 गाईला किती दिवस पुरू शकतो हे चारा? 70 टन 50 गाईला एक 4 महिने पुरू शकतो. तुमच्याकडे किती गाई आहेत आता? माझ्याकडं लहान मोठ्या गाई 20 आहेत. आता तुम्हाला हे किती दिवस चारा पुरेल? मला एक ऑगस्ट एंडिंग पर्यंत हा चार पुरेल. ऑगस्ट एंडिंग पर्यंत. ऑगस्ट एंडिंग. शेतकरी बांधवांनो, चंद्रसेन पारखे या युवा शेतकऱ्यानं 12x70चं जमिनीच्या वर बंकर तयार केले. म्हणजे तुम्हाला खड्डा खोदायचा नाही, जमिनी लेवल तुम्हाला ताडपत्री अंतरायची आणि हे बाजूनं तुम्हाला फक्त एक त्याचा वरीम तयार करायचा मोठा. आणि सर्वात विशेष म्हणजे खाली एक ताडपत्री, वडून ताडपत्री. आणि जेव्हा तुम्ही जमिनीच्या वर घेणार आहेत तर पाणी ताडपत्री खालून जाणार आहे आणि वरलेलं पडलेलं पाणी त्याला वाट करून दिलेली. सांगायचं म्हणजे अतिशय कमी खर्चात हे 70 टन चारा यांनी स्टॉक करून ठेवलाय, तो बी A1 दर्जाचा. काही जे बंकर केले 12x70चं, ह्याला टोटल खर्च किती आला? ह्याला आपल्याला साधारणतः एक 2 बंकर बनवलेत आपण. हे एक 15-20 हजार लागले. 15,000 रुपये. 15,000 2 बंकर? हा, 15,000 2 बंकर आहेत. मुरबा आपला घरचाच इथं जवळून आणलाय. मुरुम. हा, हा, त्याच्यामुळे आणि काय बाकीचं काय खर्चच नाही याला. ताडपत्रीचा आणि जेसीबीचा खर्च फक्त. आणि काय वरची वरीम टाकायचं. हा, मी किती आश्चर्य शेतकरी बांधवांनो, 15,000 2 बंकर, ज्यामध्ये एका बंकरमध्ये 70 टन चारा स्टॉक केलाय. बीड जिल्हा कायम दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि जिथं चंद्रसेन पारखे सरांचं जी मुक्त गायींचा गोटा आहे, चारही बाजूनं डोंगर आहे आणि डोंगराच्या पायथ्याला हे त्यांचं मुक्त गायींचं पालन आहे. त्या जागेवर सुद्धा या A1 दर्जाचा त्यांनी चारा तयार केला आणि त्यांच्या गायी, त्यांचं दूध, त्यांचं मुक्त गायींचं व्यवस्थापन आपण पूर्ण पाहणार आहोत. आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की जसे आपण शेतातली हिरवी मका गायींना टाकली आणि या बंकर मधला तुम्ही तयार केलेला चारा टाकला, तर ह्याचा दुधावर काय परिणाम होतो आणि गायींच्या शरीरावर काय परिणाम होते त्याचे? तर सर, आपण मका समजा शेतामध्ये लावली आणि ते विशिष्ट ज्यावेळेस मका काढायची वेळ येतो, म्हणजे त्यावेळेस ती चिकट असते. बरोबर आहे. कारण की आपण काय करतो की अशा पद्धतीचा जर बंकर आपण जर नाही केला तर आपण किती दिवस टाकू शकतो एक एकर मधली मका? एक 10 दिवस. 10 दिवस आपल्याला चिकामधली बरोबर आहे. 10 दिवस स्टेज गटू शकतं. त्याच्यानंतर तिचं वय वाढल्यानंतर पुन्हा त्यातले हळूहळू न्यूट्रिशन कमी होऊन जाते. तर मग त्याच्यासाठी बेस्ट उपाय म्हणून हा आहे. कारण 10 दिवसात आपण 10 म्हणजे पहिल्या दिवशीच आपण कट करणार एकरभर मका. बरोबर. आणि एकरभर मका चिकातलीच आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये आणून आपण टाकणार ह्याला. आणि हेच तुम्हाला जे तुम्ही पहिल्या दिवसात तुम्हाला जे गायांना पौष्टिक आहार भेटायचा आहे तो हाच तुम्हाला कायम भेटणार. किती महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात धरा फक्त की तुम्ही मका पेरता आणि जनावरांना मका टाकता किंवा गायींना मका टाकता, परंतु खरं मकाचं महत्व कधी चिकात आल्यावर. आणि मका ती किती दिवस राहू शकते? एक 8-10 दिवस मॅक्झिमम. पण असं चारा जर तुम्ही तयार केला तर ज्या दिवशी तुमची मका चिकात आली, कडबा कुटी लावायचं, 1 एकर 2 एकर 2 दिवसात कट करायची आणि बंकर मध्ये टाकायची. आणि हे जे तयार केलेला टनावर चारा आहे तोच तुम्हाला कायम स्वरूपी तुमच्या गाईला जाणार आहे आणि ह्याच्यातून गाईला न्यूट्रिशन मिळणार आहेत आणि त्यामधून दुधाची वाढ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, हा चंद्रशेखर पारखे नावाचा युवा शेतकरी आहे. यांनी दुग्ध व्यवस्थापनामध्ये महत्वाचा जे रोल असतो तो चाऱ्याचा असतो आणि चाऱ्याचं केलेलं संशोधन महाराष्ट्रासाठी आदर्श आहे. आणि महाराष्ट्रातील ज्या ज्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आर्थिकची किंवा अधिकची प्रगती करायची आहे त्यांनी हे अनुकरण केलं पाहिजे. कारण चारा व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर तुमच्या नफ्यात वाढ होणार आहे. चंद्रशेखर पारखे या युवा शेतकऱ्याचा नंबर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही त्यांना फोन करा आणि या व्यवस्थापनाबद्दल पुरेपूर माहिती मिळवा आणि तुम्ही असे बंकर तयार करा. आमची बडबड करण्याचा उद्देश काहीच नाही, परंतु शेतकरी नफ्यात आला पाहिजे. आणि शेतकरी जर नफ्यात आला
तर ही आर्थिक साखळी देशाची चालत राहील. अन्यथा शेतकरी कायम मागास राहिलेला आहे आणि तो असाच कायम मागास राहील. पारखे सरांनी मुक्त गायींचा गोठा सुरू केलेला आहे. त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आतापर्यंत आपण चारा व्यवस्थापन कशा पद्धतीत असलं पाहिजे आपण पाहिलं, ज्याच्यावर आपलं फोकस आहे. आणि आपण आता पाहणार आहोत गोठा कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये मुक्त संचार गायींचा कसा होतो, त्याचे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. आता आपण पुढे पाहूयात. चला मग. आता हे सगळं डोंगराच्या कडेला दिसतंय. हो हो. पाण्याचं काय नियोजन केलं, पाण्याचं कसं काय केलं? पाण्याचं सध्या आपल्याकडे एक विहीर हा. आहे, त्याच्यामध्ये मोटर टाकून इथं पाणी आणलं आपण ह्या हौदात, पलीकडल्या हौदामध्ये. पाण्याचं भागतंय समजा. हा, पाण्याचं सध्या भागतंय म्हणायला. एक महत्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत आपण असं गोठ्यामध्ये गाय पालन बघितलं, मुक्त संचार करतात पण त्याचं प्रमाण थोडं कमी. आता तुमचा जे स्वानुभव आहे काय सांगाल की गोठ्यात गाई पालन केलेलं आणि मुक्त केलेलं ह्याच्यात काय फरक आहे? गायीच्या बद्दल किंवा त्या मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल, दुधाचे काय म्हणणं आहे तुमचं, काय मत आहे? मुक्त गाई आणि गोठ्यातल्या गाई ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण गोठ्यात ज्यावेळेस आपण गाई बांधून ठेवतो, कारण ती 24 तास दाव असतं तिला, आणि ती 24 तास दाव असल्यामुळे तिला हालचाल वगैरे तिचं नॅचरलपणा काहीच येत नाही तिच्या अंगात. आणि दुधाचं उत्पन्न सुद्धा ती तितक्या पद्धतीत आपल्याला जसं पाहिजे तसं करेल. आता एक गोष्ट आहे की मुक्त गायीच्या गोठ्यामध्ये जे खाली जे शेण असतं त्याला खूर शेणखत काहीतरी म्हणतात. हे शेणाचा उपयोग किंवा ह्याच्यापासून आपण आणखीन कसं उत्पन्न तयार करू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? बंदिस्त गोठ्यामध्ये शेण आपण पाठीमागे ओढतो ते एकदम गोळा पद्धतीत म्हणजे ओलच असतं. आणि ह्या मुक्त गोठ्यामध्ये गाई ह्याच्यामध्ये गोमूत्र टाकतात आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या खुराच्या सहाय्याने, हे खुराच्या सहाय्याने अगदी एकदम पत्तीसारखा बारीक बारीक बुकटा तयार होतो. आणि हे जमिनीचं जे प्रमाण म्हणजे पिकवायचं प्रमाण आहे याने जास्त असतं, ह्याच्यात गोमूत्र मिक्स आहे आणि त्याच्यामुळं जमीन खूप ह्याने पिकतं. आता ह्याचं जर आपण ह्या खताचं आर्थिक गणित लावलं तर सध्याचे रेट कसे आहेत ह्या खूर ह्याचे? या खताला फळबागावाले जास्त भाव देऊन घेतात, कारण की ह्याच्यामध्ये खूप क्वालिटी आहे. 4,000-4,500 रुपये ट्रॅक्टरने हे याला सध्या जात आहे. आता सध्या दूध किती तुमचं? माझं आता 150 प्लस दूध आहे सध्या, 150 लिटर प्लस. आता जे आपण मुरघास पाहिला तुमचा, तुम्ही ज्या क्वालिटीने ठेवलाय त्याला, तो मुरघास खाल्ल्यानं गाईच्या फॅटमध्ये किंवा डेअरीमध्ये डिग्री म्हणतो आपण, त्याला काही फरक पडतो का? हा, खूप. तो जर चारा असेल समजा तर तुमचं फॅट, SNF, डिग्री सगळ्या गोष्टी तुमच्या जे आता प्रॉपर लेवलने चालतात. आणि दुसरा जर चारा आपण तुम्ही आधीमध्ये वापरला तर फॅट येत नाही, डिग्री येत नाही, SNF येत नाही, खूप म्हणजे घोळ होते त्या चाऱ्यामध्ये. आतापर्यंत आपण बाकीचे व्यवस्थापन पाहिलं, परंतु आता गाईला पाणी जास्त लागतं, त्यांना धुणं म्हणा की त्यांना पिण्यासाठी तुम्ही कसं व्यवस्थापन केले पाण्याचं? तर माझ्याकडे पाण्यासाठी एक 12,000 लिटरचा पलीकडे हौद आहे. त्यातलं त्यात स्टोरेज करतो मी. स्टोरेज करून हा हौद आहे एक 3,000 लिटरचा. 3,000 लिटर? हा. तर ह्याच्यामध्ये आम्ही हे 24 तास गायांना उपलब्ध असतं पाणी प्यायला. गाय बाहेर सोडल्या? हा, 24 तास गायांना पाणी ठेवावं लागतं, कारण की त्यांना आपण नाही सांगू शकत ताण कधी लागू शकते, केव्हा लागते केव्हा नाही, कारण त्यांना जेव्हा वाटतं की पाणी प्यायचं लगेच पाणी प्यायला येतात त्या गाई. म्हणजे तुम्ही जेव्हा मुक्त ह्याच्या त्या प्रांगणात सोडल्या, जेव्हा वाटलं ऑटोमॅटिक तेव्हा यायचं पाणी प्यायचं, ऑटोमॅटिक पाणी प्यायचं. तेव्हा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे ही जी तुम्ही आता जे प्रांगण पाहतात, या प्रांगणामध्ये यांच्या गायी सोडल्या जातात. इथं गाय मुक्त संचार करतात. जेव्हा त्यांना तहान लागल तेव्हा त्या ह्याच्यात जातात आणि पाणी पितात. उत्पन्नाचे स्रोत जर तयार करायचे त्या पद्धतीचे असले पाहिजे, त्यातली तुम्हाला माहिती असली पाहिजे, तुमचा अभ्यास असला पाहिजे. गायीचं आरोग्य, गायीची दूध देण्याची क्षमता आणि त्यांची आपण घ्यावयाची काळजी, हा त्रिसूत्री कार्यक्रम तुम्हाला या व्यवसायात यशस्वी ठरू शकतो. बरोबर. या चंद्रसेन पारखे या उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने तिची बंकर बनवलं. ते बंकर आत्तापर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार 100पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यांचं पाहून ते बंकर बनवलं. आणि आमची या व्हिडिओच्या माध्यमातून अशी इच्छा आहे की हा 100चा आकडा 1000 जावा आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये अधिकचा नफा कमावा. बंकरमध्ये चाऱ्याची क्वालिटी, चारा ठेवण्याची क्षमता खूप मोठी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायीच्या आरोग्यासाठी चांगलं. त्यामुळे हे बंकर तयार करायचे. बंकर कसं तयार करायचं आम्ही सगळं सांगितलंय. तरीच तुम्हाला असं वाटतं की बंकरमध्ये मला काहीतरी असं कमी वाटलंय, चंद्रशेखर सरांचा नंबर आम्ही खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. 24 तास फोन करा, कारण हा व्यक्ती शूट चालू आहे तेव्हापासून सांगतोय शेतकऱ्यांनी बंकर केलं पाहिजे, दूध वाढवलं पाहिजे, उत्पन्न वाढवलं पाहिजे, गाईचे घोरे वाढवले पाहिजेत, गाईच्या कारोडी वाढवल्या पाहिजेत आणि पैसा कमवला पाहिजे.
कारण जोपर्यंत शेतकरी पैसा कमवत नाही तोपर्यंत काय करणार या जगात कुणीही कुणाचं नाही, फक्त पैसा कमवा तो कष्टाने कमवा. तर एखादे नवीन शेतकरी त्यांना मुक्त गाईचा गोठा सुरू करायचा किंवा गाई पालन करायचंय, त्यांनी गायीची निवड कशी केली पाहिजे किंवा कोणत्या प्रजातीच्या गायी घेतल्या पाहिजेत त्याबद्दल काय सांगताल? तर सर्वप्रथम एखादा नवीन शेतकरी किंवा नवीन व्यक्ती या धंद्यामध्ये यायचा आहे तर त्याने सर्वप्रथम आपल्याला जर दुधाची क्षमता किंवा दूध जास्त प्रमाणात घ्यायचं असेल गायीकडून तर आपल्याला एचएफ गाय सांभाळ शिपाऱ्या नाही. कारण का आता जगाची भूक खूप वाढलेली, दूध खूप लागतंय माणसाला, भरपूर लागतं. कारण आपण आता जे आपलं पूर्वीचं जे ब्रीड होतं आपलं गावरान 4 आणि 5 लिटर मध्ये आपण काम करू शकत नाही, कारण आपल्याला क्षमता खूप वाढल्यात आपल्या. बरोबर आहे, कारण माल खूप लागतोय. त्याच्यासाठी आपल्याला एचएफ गायचं पालन करणं खूप गरजेचं आहे. अच्छा, हा, एचएफ गायचं पालन जर जेव्हा आपण करू त्यावेळेस त्यांच्यापासून आपल्याला उत्पन्न खूप जास्त भेटतं. हा एक महत्वाचा प्रश्न आहे की आता वेगवेगळे ब्रीड निघलेले गायीचे, तर ते त्याबद्दल काय सांगाल की प्रजाती तयार करण्याच्या संदर्भात काय सांगाल? जर समजा शेतकरी एखादा समजा नवीन असेल तर त्याने बाजारात जाऊन गायची निवड करायची, एचएफ गायची. साधारणतः फर्स्ट टाइम आहे, समजा ब्रीडिंगचा काही विषय नाही तिथं. फर्स्ट टाइमला तुम्ही ज्यावेळेस गाय खरेदी करता एचएफ गाय म्हणून व्यवस्थित एक चांगली गाय बघून खरेदी करायची आणि तिच्यानंतर जी तुम्ही ती गाय तुमच्या घरी आल्यानंतर तिचं व्यवस्थापन चांगलं करायचं आणि ज्यानंतर तुम्हाला ती गाय भरवायची. तर आता मार्केटमध्ये खूप स्ट्रॉ आल्यात, बायप असेल, ABS असेल, WW असेल, या चांगल्या प्रतीचे वळूचं वीर्य घेऊन आपण या गायीला भरू शकतो. आणि आता एवढा फास्ट विज्ञानचा काळ आलेला आहे, कारण ह्याच्या शॉर्ट सिमनचा सुद्धा वापर याच्यामध्ये करतो. शॉर्ट सिमन म्हणजे काय, तर तुम्हाला एक्सेस फिमेलच काप झाल म्हणून, म्हणजे तुम्हाला कारोड होणार की गोरा होणार हे तुम्ही ठरवायचं, आपण ठरवायचं. 90% फक्त 10% चान्स आहे, फक्त गोरं तुम्हाला 10%. हे पहा विज्ञान. शेतकरी बांधवांनो, तुमच्या गायीला तुम्हाला घोरं पाहिजे किंवा कारवट पाहिजे हे तुम्ही ठरवायचं ब्रीडिंगच्या वेळेस, आणि तेच होणार 90%. 10% अबाउट असतील त्यात थोडंफार काही होऊ शकतं, परंतु 90% रिझल्ट आहेत. तुम्ही ब्रीडवर काम कसं केलं किंवा गायीमध्ये फरक काय ते सांगा तुम्ही एक वेळेस. ज्यावेळेस आपण ब्रीडिंग करू, कारण साधी आपण दुसऱ्या शेतकऱ्याकडून किंवा बाजारातून गाय आणली तर ती आपल्या शेडमध्ये इतके म्हणजे सेट होत नाही, कारण ती दूध आपल्याला 20 लिटरच्या पुढे काय देऊ शकत नाही. ज्यावेळेस स्वतःची ब्रीडिंग करून समजा शॉर्ट सिमन वापरून WW असन, ABS असन, ह्यातला एखादा जर वळूचं चॉईस करून आपण जर केलं तर त्यांची लॅक्टेशन पिरियड असते एक 12,000-11,000 लिटर, म्हणजे एका पर येतामध्ये तेवढं लिटर दूध देतात त्या गाई. तर तशा प्रकारची जर आपण एखादी कारोट आपल्या शेडमध्ये तयार केली तर आपल्याला त्या कारोटीपासून फर्स्ट येताला 27-28 लिटर आपण दूध काढू शकतो. पहिल्या वेताला 28 लिटर. ब्रीडिंगवर योग्य पद्धती झाली पाहिजे, ते आपण आपल्या पद्धतीने, कारण आपल्याकडे तिचं रेकॉर्ड असलं पाहिजे की आपण साधी गाय आहे पण तिला आपण जर चांगला सिमन जर वापरला तर तिच्यापासून जी पैदास होणार ती उच्च प्रतीची पैदास होणार, त्या गायीपेक्षा उच्च प्रतीची तिच्यापेक्षा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कसं आहे आपण फिरून उत्पन्न काय येतो की शेतकऱ्यांना याचे बारीक बारीक गोष्टी कळल्या पाहिजेत, बारकावे कळले पाहिजेत की याच्यातून आपण पैसा कसा कमवू शकतो. आता ब्रीडिंगवर कारवड झाली समजा, गरीब धरा, दुधाचा तर पैसा होणारच आहे, परंतु तुम्हाला कारोडीचा पैसा करा, तुम्हाला एक बिझनेसला तुम्हाला एक वळण द्यायचंय की कारोडी तयार करायचे तुम्हाला विकायचे, त्या व्यवसायाबद्दल काय सांगा? तो व्यवसाय एकदम बेस्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्रीडिंगवर तुमचा एक तुम्हाला 3 वर्ष लागणार आहेत. तुमचा ज्यावेळेस गोठा तयार म्हणजे तुम्ही फर्स्ट धंद्यात आले, एक 4 गाई 5 गाईपासून सुरुवात केली तर तुम्हाला 3 वर्ष लागणार आहेत, कारण हा धंदा डेव्हलप व्हायला. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कारोडीला एकदम रेकॉर्डनुसार एक चांगल्या प्रतीचं वळूचं वीर्य समजा वापरलं तर तुम्हाला त्याच्यापासून चांगल्या, तुम्हाला 1 वर्षात 5 गाईपासून 4 कारोडी, आपोआप 10% एक घोरं झालं समजा, 4 कारोडी. बरोबर. 4 कारोडी झाल्यानंतर जर तुमच्याकडे जर रेकॉर्ड जर असेल तर ती जन्मली की तिची 25,000 रुपये किंमत आहे. जन्मल्या बरोबर जन्मल्याच एक 4 दिवस सांभाळायचं, तिची 25,000. पण तुमचा तसा टॉप चबूल पाहिजे, त्याची किंमत WWची एका कांडीची 4,500 रुपये किंमत आहे. तशा पद्धतीचं जर तुम्ही वळू जर वापरला तर तुम्हाला दुधाच्या धंद्यामध्ये कोणीही अडू शकत नाही. मार्केट खालीवर होऊ शकतंय, त्याचा काय विषय ना, मार्केटचा विषय असतो तो. पैसा ऑप्शन आहे ना आपल्याकडे, ऑप्शन. आणि हीच जर तुम्ही कारोट जर मार्केटमध्ये काढली 1.5 लाख 2 लाख रुपयापर्यंत विकू शकते. एक कारोट. एक कारोट. एक गोष्ट आहे की चंद्रसेन सरांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर ती काळजी घेतली की आता सरांनी जी समजून सांगितले 1.5 ते 2 लाखापर्यंत एक कारोट जाणार. सोपं गणित आहे. दुधामध्ये होते थोडं कमी जास्त होऊ शकतं, भाव कमी आहे जास्त आहे
दुधापासून कुणी काही दूध डेअरीचे काही प्रोडक्ट बनवतंय तो भाग वेगळा, परंतु त्या कारवडीपासून सुद्धा तुम्हाला जे उत्पन्न घ्यायचंय अशा पद्धती असू शकतं, फक्त नियोजन असलं पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे की अशा सुशिक्षित शेतकऱ्यांना तुम्ही भेटा. मी तर म्हणतो तुम्ही या गोठ्यावर या एक वेळेस, यांना भेटा, यांचं पूर्ण नियोजन पहा आणि बिलकुल अनुकरण करा. तुम्ही अपयशी होण्याचे अजिबात चान्स नाही. काय होतं माहिती का, आपल्याला नकारात्मक सल्ला देणारे भरपूर भेटतात, कारण जे नकारात्मक सल्ला देतात त्यांना काहीच करायचं नाही, आणि ज्यांना करायचंय मग असे गोटे फिरत असतात. विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे सकाळी 7 वाजता शूट सुरू केले आम्ही. या शेतकऱ्यानं पूर्ण शेण काढून सगळी व्यवस्था करून 7 वाजता हा माणूस तयार होता. याला म्हणायचं कष्ट, सातत्य आणि जिद्द, तरच पैसा दिसतो, अन्यथा पैसा दिसत नाही. आता बऱ्याच वेळेस असं होतं की पहिले हाताने दार काढायचे ना, आता तुमच्याकडे हे मशीन दिसायला लागलं, मशीन दूध काढतात. गाईच्या सडांना काही फरक पडतो का, की काय काय बदल, त्याबद्दल काय सांगा? तर आता पूर्वी काय करायचो मी, हाताने दूध काढायचो, तर त्याला लेबरचा प्रॉब्लेम यायचा. लेबर, कारण की एक गाय दूध 10-12 लिटर एका टायमाला देणारी, 12-15 पर्यंत, कारण तितकं मग माणसाची क्षमता नाही ना. बरोबर आहे. त्याच्यावर मग मी डोकं लावलं की म्हणलं आता आपल्याला धंदा तर वाढवायचा आहे, बरोबर आहे ना, तर त्याच्यासाठी आपल्याला मिल्किंग मशीनची गरज आहे. बरोबर. तर मी 3 वर्षापूर्वी माझ्या गोठ्यामध्ये एक मिल्किंग मशीन घेतली मी, आणि तिच्या सहाय्याने आपण सुरू केलं दूध काढायचं. तर गायांना म्हणजे त्या मिल्किंग मशीन कसलाच म्हणजे त्रास नाहीच, अजिबात त्रास नाही, कारण त्याच्यामुळं गायचं दूध बी वेळेत 1-2-3 मिनिटात दूध निघतंय. बरोबर आहे. आणि माणसाला एक शारीरिक कष्ट बी कमी व्हायला लागलं. म्हणजे त्या मशीनचा गायींना काही त्रास होत नाही असं तुम्ही थोडक्यात काय नाही, बिलकुल नाही. जे नवीन शेतकरी त्यांना एचएफ गायचा दुग्ध व्यवसाय करावा वाटतो किंवा मुक्त गोठा करायचा, अशा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही, काय सांगाल? नवीन शेतकऱ्यांनी सुरुवातीला 4 गाय घेऊन आपला स्वतःचा धंदा तयार केला तरी काही अडचण नाही. त्याच्यामध्ये स्वतः साध्या पद्धतीत धंदा केला तरी सुरुवातीला अनुभव येऊस तर, माहिती होऊस तर सुरुवात करायचं. पण ज्यावेळेस तुम्हाला माहिती पूर्ण म्हणजे त्या गायीचं सगळं आरोग्याची सगळ्याची व्यवस्थित काळजी जर तुम्हाला वाटली, समजा की ऑब्झर्वेशन चांगलं झालं तुमचं, तर तुम्ही त्यानंतर तुम्ही ते करू शकता. आणि मुक्त गोठा असायला पाहिजे. या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला या जगामध्ये कुणीच आडू शकत नाही की तुम्ही एचएफ गायीमध्ये फेल होऊ शकत नाहीत. शेतकरी बांधवांनो, आज आपण बीड तालुक्यातील काटवडे नावाचं एक छोटीशी वस्ती आहे, आणि त्या वस्तीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अनोखा प्रयोग या शेतकऱ्याने केला, जे की मुरघासाचे बंकर खूप मोठा विषय ठरणार आहे हो. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही संजीवनी असणार आहे, त्यांच्या दुग्ध व्यवसायाला ही संजीवनी असणार आहे. तमाम शेतकऱ्यांना शोध वार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे की मुक्त गायींचा गोठा तुम्ही करा, अजिबात अपयश येत नाही. हां, वेळोवेळी आपण तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, अशा शेतकऱ्यांना भेटी दिल्या पाहिजेत, अशा गोठ्यांना भेटी देऊन एक एक गोष्ट ऑब्झर्व केली पाहिजे, मग त्यात आपण अनुकरण केलं पाहिजे. छोट्या वस्तूपासून सुरू करा आणि त्याचं स्वरूप मोठं करा, तुम्ही अपयशी होणार नाहीत. ही आमची नाही, या शेतकऱ्यांची खात्री आहे आणि अनुभव आहे. तुम्हाला आजचा हा बंकरचा व्हिडिओ आवडला असेल असं आम्ही गृहीत धरतो आणि इथेच थांबतो. काही माहिती जर कमी वाटली असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये चंद्रसेन सरांचा नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क करा आणि तुम्ही सुद्धा एक उत्तम दुग्ध व्यावसायिक आणि बंकर बनवणारे शेतकरी व्हा, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश आहे. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत राम राम.